Hi friends, I am VB Kate. Welcome to my channel. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text. Let's march. Unit number 3, text number 4. Let's march. Let's march means चला आगे कुछ करूया किंवा पुढे जाऊया. My dear children of the world, your majesties, your royal highnesses, excellencies, distinguished members of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. जगभरातील माझ्या प्रिय बालकांनो, मुलांनो, माननीय राजे व राणीसाहेब, आपण रॉयल हायनिस उच्च पदस्थ हो, नॉर्वेजियन नोबेल समितीचे प्रतिष्ठित सदस्य, प्रिय बंधू टॉम हार्किन, बंधू व भगिनीनो, आणि माझी प्रिय कन्या मलाला. फ्रॉम धिस podium of peace and humanity, I am deeply honored to recite a mantra from the ancient text of wisdom, Vedas. This mantra carries a prayer, an aspiration, and a resolve that has the potential to liberate humanity from all man-made क्रायसिस. शांती आणि मानवतेच्या या व्यासपीठावर ज्ञानाच्या प्राचीन ग्रंथातील वेदांचे पठण करण्यासाठी मला आमंत्रित केले गेले, हा माझा मोठा सन्मान आहे असे मी समजतो. हा मंत्र एक प्रार्थना आहे, आकांक्षा आहे, निग्रह आहे, ज्यात मानवनिर्मित संकटातून मानवतेला मुक्त करण्याची क्षमता आहे. Let's walk together in the pursuit of a global progress. Not a single person should be left out or left behind in any corner of the world, from east to west, from south to north. चला एकत्र येऊया. जागतिक उत्कर्षाच्या दिशेने मार्गक्रम करीत असताना पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती मागे राहता कामा नये. लेट्स स्पीक टुगेदर. लेट्स आवर माइंड्स कम टुगेदर, लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ आवर एन्शंटर्स. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. चला एकत्र बोलूया, आपली मने एकत्र आणूया, आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून शिकून सर्वांसाठी हितकारक अशा ज्ञानाची निर्मिती करूया. आय बो टू माय लेट पेरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ. माझ्या दिवंगत आईवडिलांना, भारत माझ्या मातृभूमीला आणि भूमातेला मी वंदन करतो. विथ अ वॉर्म हार्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स आय हॅव बीन liberated. Each time I have freed a child from slavery. In the first smile of freedom on their beautiful faces, I see the gods smiling. ज्या ज्या वेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून, दास्यातून मुक्त केले आहे, त्या प्रत्येक वेळी मी स्वतः स्वतंत्र झालो आहे. त्या हजारो हृदय आठवणी आज जाग्या होत आहेत. त्यांच्या सुंदर चेहऱ्यावरील स्वातंत्र्याच्या पहिल्या स्मितामध्ये मी ईश्वराचे स्मित्य पाहिले आहे. आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ धिस हॉनर टू माय मोमेंट्स कालू कुमार, धूमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इकबाल मसीह फ्रॉम पाकिस्तान, who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. I humbly accept this award on
behalf of all such martyrs, my fellow activists across the world and my countrymen. या सन्मानाने सर्वात मोठे श्रेय माझ्या चळवळीतील भारताचे कालूकुमार धूमदास आणि आदर्श किशोर तसेच पाकिस्तानचे इक्बाल मसीह यांना जाते, ज्यांनी बालकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याकरिता सर्वोच्च बलिदान दिले आहे. अशा सर्व बलिदानकर्त्यांच्या, जगभरातील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या देशबांधवांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारत आहे. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्ध, गुरु नानक अँड महात्मा गांधी, इंडिया टू नॉर्वे is a connect between the two centers of a global peace and brotherhood, ancient and modern. भगवान बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधी यांच्या महान भारतभूमीतून नॉर्वेकडे झालेला माझा हा प्रवास म्हणजे वैश्विक शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा एक दुवा आहे. Friends, the Nobel Committee has generously invited me to present a lecture. Respectfully, I am unable to do that because I am representing here the sound of silence, the cry of innocence, and the face of invisibility. I represent millions of those children who are left behind, and that's why I have kept an empty chair here as a reminder. मित्रांनो, नोबल समितीने मला येथे सन्मानपूर्वक व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले आहे, परंतु आदरपूर्वक मी हे करू शकत नाही, कारण मी येथे शांततेच्या ध्वनीचे, निष्पाप आक्रोशाचे आणि अदृश्य मागील चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत आहे. मागे राहिलेल्या लाखो मुलांचे मी प्रतिनिधित्व करीत आहे आणि त्यांचे स्मरण म्हणून मी एक खुर्ची रिकामी ठेवली आहे. I have come here only to share the voices and dreams of our children because they are all our children. Gestures to everyone in the audience. I have looked into their frightened and exhausted eyes. I have held their injured bodies and felt their broken spirits. मी इथे केवळ त्या मुलांचे आवाज आणि त्यांची स्वप्ने पोचवण्यासाठी आलो आहे, कारण ती सर्व आपली सर्वांची मुले आहेत. प्रेक्षकांकडे निर्देश करीत त्यांचे भयभीत आणि थकलेले डोळे मी पाहिले आहेत. त्यांची जखमी शरीरे या हातांनी सावरली आहेत आणि त्यांच्या व्यथित मनातील भावना मला जाणवल्या आहेत. 20 years ago in the foothills of the Himalayas, I met a small, skinny child laborer. He asked me, is the world so poor that it cannot give me a toy and a book instead of forcing me to take a gun or a tool? 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी मला एक लहानसा बालमजूर भेटला होता. त्याने मला विचारले, जग इतके गरीब आहे का की ते मला एक खेळणे आणि पुस्तक देऊ शकत नाही, पण त्याऐवजी माझ्या हातात जबरदस्तीने बंदूक किंवा हत्यार कोंबते. आय मीट विथ अ Sudanese child soldier. He was kidnapped by an extremist militia. As his first training lesson, he was forced to kill his friends and family. He asked me, what is my fault? एका सुदानी बाल सैनिकाला मी भेटलो. त्याचे सैन्यात नसलेल्या परंतु लष्करी शिक्षण घेतलेल्या एका जहालमतवादी सेनेने अपहरण केले होते. त्याच्या पहिल्या प्रशिक्षण धड्यामध्ये त्याला त्याच्या मित्रांना आणि कुटुंबाला ठार मारायला सांगण्यात आले होते. माझा दोष काय आहे? त्याने मला विचारले.
Friends, all the great religions teach us to care for our children. Jesus said, "Let the children come to me, do not hinder them, for the kingdom of God belongs to them." The Holy Quran says, "Kill not your children because of poverty." 12 वर्षापूर्वी अवैध मानवी तस्करी, बलात्कार आणि गुलामीत जखडलेल्या कोलंबियाच्या रस्त्यावरच्या एका कुमारी मातेने मला विचारले, "मी एकही स्वप्न कधी पाहिले नाही, माझे मूल ते पाहू शकले का?" Friends, there is no greater violence than to deny the dreams of our children. Therefore, I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayers houses have no place for the dreams of our children. मित्रांनो, सर्व महान धर्म आपल्या मुलांची काळजी घेण्यास शिकवतात. येशूने म्हटले आहे, मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थोपवू नका, कारण ईश्वराचे विश्व राज्य त्यांच्यासाठी आहे. पवित्र कुराणात म्हटले आहे, गरिबीमुळे आपल्या मुलांना मारू नका. And I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditures and can bring all the children to classroom. मित्रांनो, मुलांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याएवढा दुसरा कोणताही मोठा गुन्हा नाही. आणि म्हणून मंदिरे, मशिदी, चर्च आणि प्रार्थनागृहामध्ये सुद्धा आपल्या मुलांच्या स्वप्नासाठी स्थान नाही, हे मला मान्य नाही. संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चात जगातील सर्व मुलांना शाळेपर्यंत आणता येणार नाही, एवढे हे जग गरीब आहे, हे मला मान्य नाही. बघा, I refuse to accept that the world is no poor when just 1 week of a global military expenditure and can bring all the children to classroom. संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चात जगातील सर्व मुलांना शाळेपर्यंत आणता येणार नाही, एवढे हे जग गरीब आहे, हे मला मान्य नाही. I refuse to accept that all the laws and constitutions, police and judges are unable to protect our children. सर्व कायदे आणि संविधान, पोलीस आणि न्यायाधीश आपल्या मुलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहेत, हे मला मान्य नाही. I refuse to accept that the shackles of slavery can ever be stronger than the quest for freedom. I refuse to accept here. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी म्हणजे सर्व कायदे आणि संविधान, पोलीस आणि न्यायाधीश आपल्या मुलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहेत, हे मला मान्य नाही. स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात, हे मला मान्य नाही. मी हे मान्य करू शकत नाही. My only aim in life is that every child is free to be a child. प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे माझ्या जीवनातील एकमेव ध्येय आहे. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, फ्री टू ईट, स्लीप अँड सी डेलाइट, फ्री टू लाफ अँड क्राय, फ्री टू प्ले अँड लर्न, फ्री टू गो टू स्कूल अँड अबाव ऑल फ्री टू ड्रीम. मोठे होण्याचे आणि विकसित होण्याचे, निसंकोच खाण्याचे, झोपण्याचे आणि मुक्त जगण्याचे,
मुक्त हसायचे आणि रडायचे, मुक्तपणे खेळण्याचे व शिकण्याचे, शाळेत जाण्याचे आणि या सर्वापेक्षा देखील महत्त्वाचे मुक्त स्वप्न पाहण्याचे. हे प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे माझ्या जीवनातील एकमेव ध्येय आहे. आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस people who have the same aim. We have never given up against any threat or attack and we never will. ज्यांचे उद्दिष्ट समान आहे अशा अनेक धैर्यवान लोकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. आम्ही कोणत्याही प्रकारची धमकी किंवा आघातापुढे हार मानली नाही आणि कधीही मानणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, कैलास सत्यार्थी यांचे नोबेल पुरस्कार स्वीकारतानाचे हे भाषण आहे. आणि कैलास सत्यार्थी यांनी खरोखरच या ठिकाणी आपल्या देशातील मुलं जे बालगुन्हेगारी म्हणून किंवा मुलांच्यावरती जे काही किडनॅपिंग वगैरे झालेलं होतं त्या मुलांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. We have made progress in the last couple of decades. We have reduced the numbers of out of school children by half. We have reduced the number of child labors by a third. We have reduced the child mortality and malnutrition, and we have prevented millions of child deaths. गेल्या दोन एक दशकात आपण निश्चितच प्रगती केली आहे. शाळाबाह्य मुलांच्या संख्येत आपण निम्म्याने घट करू शकलो आहोत. बालमजुरांची संख्या 1/3 कमी झाली आहे. बाल मृत्यूदर आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करू शकलो आहोत आणि लाखो बालमृत्यू आपण रोखू शकलो आहोत. परंतु अजून कितीतरी मोठी आव्हाने आपल्याला पेलायची आहेत. म्हणून आपल्याला कोणतीही हायगय करून चालणार नाही. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. परंतु अजूनही कितीतरी मोठी आव्हाने आपल्याला पेलायची आहेत, म्हणून आपल्याला कोणतीही हायगय करून चालणार नाही. अँड फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंजेस ऑर बिगेस्ट क्रिसिस knocking on the doors of humankind is fear and intolerance. मित्रांनो, मानवापुढे उभे ठाकलेले सर्वात मोठे आव्हान आहे भय आणि असहिष्णुता. We have utterly failed our children in imparting on education, and education that gives the meaning and objective of life, and education that gives a sense of a global citizenship among the youth. ज्यामुळे जीवनाला अर्थ आणि उद्देश मिळेल, ज्यामुळे युवकांमध्ये जागतिक नागरिकत्व भावनेची जाणीव निर्माण होईल, असे शिक्षण आपल्या मुलांना देण्यास आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. I am afraid that the day is not very far away when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence, and that will be suicidal for humankind. या अपयशाचा एकत्रित परिणाम अभूतपूर्व हिंसेत परिणित होण्याचा दिवस फार दूर नाही, याची मला भीती आहे. आणि असे झाले तर ते मानव जातीसाठी आत्मघातक ठरेल. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोअर्ड थ्रू एज्युकेशन. अधिकार, सुरक्षितता, अपेक्षा केवळ शिक्षणाद्वारे पुन्हा प्रस्थापित केल्या जाऊ शकतात. यंग पीपल लाईक मलाला, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स including Kainat
In fact, two Kainats and Sajia and the daughters from Africa and from all over the world, they are rising up and choosing peace over violence, tolerance over extremism, and courage over fear. मलाला सारखे तरुण लोक, मी तिला फक्त मलाला नव्हे तर माझी मुलगी मलाला असे संबोधतो. तर माझी मुलगी मलाला आणि इतर कन्या ज्यांच्यामध्ये कायनातचा समावेश आहे. खरं तर दोन कायनात, शाजिया, आफ्रिकेतील मुली आणि जगभरातील अनेक मुली ठामपणे उभ्या राहत आहेत आणि हिंसेपेक्षा शांतता, आतंकवादापेक्षा सहिष्णुता आणि भीतीऐवजी धैर्याचा पाठपुरावा करीत आहेत. The solutions are emerging, but these solutions cannot be found in the deliberation in a conference along and cannot be found in prescriptions from a distance. अनेक उपाय तोडगे काढले जात आहेत, परंतु या उपाययोजनांना केवळ चर्चासत्रामधील विवेचनात सापडणार नाहीत आणि नुसत्या दूरवरून केलेल्या सूचनांमध्ये मिळणार नाहीत. दे lie in a small groups and local organizations and individuals who are confronting with the problem every day, even if they remain unacknowledged, unrecognized and unknown to the world. The solution are with them. या समस्यांना दररोज सामोरे जाणाऱ्या लहान गटात, स्थानिक संस्था आणि व्यक्तीमध्येच या उपाययोजना अस्तित्वात आहेत. जगाच्या दृष्टीने हे उपाय दुर्लक्षित, अपरिचित आणि अज्ञात असले तरी ते या लोकांमध्ये आपल्याला सापडणार आहेत आणि आपण हे करू शकतो. अँड वी कॅन डू इट. आणि आपण हे करू शकतो. पार्ट सेकंड. यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. आय वूड recall a story of my childhood. A heavy fire had broken out in the forest. All the animals were running away, including lion, the king of the forest. Suddenly then he saw a tiny bird rushing towards the fire. He asked the bird, "What are you doing?" To the lion's surprise, the bird replied, "I am going to extinguish the fire." The lion laughed and said, "How can you do it, keeping just one drop of water in your beak?" The bird was adamant and she said, "I am doing my bit." पण आपण हे करू शकतो, पण एकटा व्यक्ती काय करू शकणार आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल. माझ्या बालपणातील एक गोष्ट मला इथे आठवते. या ठिकाणी कैलास सत्यार्थी नोबेल पुरस्कार स्वीकारतानाचं त्यांचं भाषण आहे. त्यामध्ये ते सांगत आहेत बालपणीचा या ठिकाणी घडलेली घटना, गोष्ट. माझ्या बालपणीतील एक गोष्ट मला इथे आठवते. एकदा जंगलात मोठा वणवा पेटला होता. जंगलाला आग लागली होती. सर्व प्राणी पळून चालले होते. जंगलाचा राजा सिंह देखील तेवढ्यात आगीच्या दिशेने झेप घेणारा एक छोटा पक्षी त्याने पाहिला. त्याने पक्षाला विचारले, "हे तू काय करतो आहेस?" सिंहाला आश्चर्यचकित करणारे उत्तर देत पक्षी म्हणाला, "मी ही आग विझवणार आहे." सिंह हसला आणि म्हणाला, "चोचीत फक्त एक थेंब पाणी घेऊन तू हे कसं करणार आहेस?" पक्षी ठामपणे म्हणाला, "मी माझा वाटा उचलत आहे." 18 years ago, millions of individuals 18 years ago, millions of individuals marched across the globe and demanded a new international law for the abolition of worse form of child labor, and it was happened. We did it. Millions of individuals did it.
18 वर्षापूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मोर्चा काढला आणि सर्वात भयंकर प्रकारच्या बालमजुरींच्या निर्मूलनासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्याची मागणी केली आणि ते घडले. आपण ते केले. लाखो लोकांनी ते प्रत्यक्षात आणले. फ्रेंड्स, वी लिव्ह इन ॲन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. We are connected through high-speed internet. We exchange our goods and services in one single global market. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. But there is one serious disconnect, and there is a lack of compassion. Let's inculcate and transform these individuals' compassion and into a global compassion. Let us globalize compassions. मित्रांनो, गतिशील जागतिकीकरणाच्या काळात आपण जगत आहोत. गतिमान आंतरजालाद्वारे आज आपण एकमेकाशी जोडलो गेलो आहोत. एकाच जागतिक बाजारपेठेत आपण आपल्या वस्तू आणि सेवांचे दळणवळण करीत आहोत. दर दिवशी हजारो विमान उड्डाणे जगाच्या 2 कोपऱ्यांना एकमेकाशी जोडत आहेत. पण एक न जोडलेला गंभीर दुवा आहे आणि तो म्हणजे करुणेचा अभाव. चला वैयक्तिक अनुकंपा अंगी भिनवूया आणि तिला जागतिक अनुकंपा बनवूया. करुणेचे जागतिकीकरण करूया. महात्मा गांधी said, if we are to teach real peace in this world, we shall have to begin with the children. I humbly add, let us unite the world through the compassion for our children. महात्मा गांधींनी म्हटले आहे, या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर आपल्याला मुलापासून सुरुवात करावी लागेल. मी नम्रपणे यामध्ये माझे मत जोडतो. आपल्या मुलासाठी करुणेच्या माध्यमातून जगाला एकत्र आणूया. आय आस्क, हू चिल्ड्रन आर दे हू टीच फुटबॉल्स येट नेवर प्लेड विथ वन. मी विचारतो, जी फुटबॉल शिवायचे काम करतात, जी मुलं फुटबॉल शिवायचे काम करतात पण कधी फुटबॉल खेळली नाहीत, ती कोणाची मुले आहेत? हू चिल्ड्रन आर दे हू हार्वेस्ट कोका येट हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट. कोको पिकवतात पण आजवर कधी चॉकलेटची चव ज्यांनी चाकली नाही, अशी ती मुले कोणाची आहेत? हू चिल्ड्रन आर दे हू आर डाईंग ऑफ इबोला. हू चिल्ड्रन आर दे हू आर किडनॅप्ड अँड हेल्ड हॉस्टेज. इबोलामुळे मरण पावणारी मुले कोणाची आहेत? अपहरण करण्यात आलेली आणि बंधनात ठेवण्यात आलेली मुले कोणाची आहेत? दे आर ऑल आवर चिल्ड्रन. ती सर्व मुले आपली आहेत. आय रिमेंबर ॲन 8 years old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarries. When she was sitting in my car right after her rescue, she asked me, why did you not come earlier? पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीत सक्त मजुरी करणाऱ्यापैकी एक 8 वर्षाची मुलीची सुटका मी केली त्यावेळची आठवण आहे. सुटका झाल्यावर माझ्या गाडीत बसताना त्या मुलीने मला विचारले, तुम्ही याआधी का आला नाहीत? हर अँग्री क्वेश्चन्स स्टील शेक्स मी अँड हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. व्हॉट आर वी डुईंग? व्हॉट आर वी वेटिंग फॉर? हाऊ मेनी गर्ल्स विल वी अलो टू गो विदाउट रेस्क्यू. तिचा व्यथित प्रश्न आजही मला हेलावून टाकतो. त्या प्रश्नामध्ये संपूर्ण जगाला हादरवून टाकण्याची क्षमता आहे. तिचा प्रश्न आपणा सर्वांसाठी आहे. आपण काय करतो आहोत?
कशाच्या प्रतीक्षेत आहोत? किती मुलींना आपण असेच गुलामगिरीतून जखडू देणार आहोत? चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग आवर inaction and watching our actions. We need collective actions with a sense of urgency. आपल्या निष्क्रियतेवर मुले प्रश्न विचारत आहेत आणि आपली कृती ते पाहत आहेत. आपल्याला त्वरित सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स, एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स, एव्हरी सिंगल चाइल्डहूड मॅटर्स. प्रत्येक मिनिट महत्त्वाचे आहे, प्रत्येक मूल महत्त्वाचे आहे, प्रत्येक बालपण अमूल्य आहे. देअरफोर आय चॅलेंज द पॅसिव्हिटी अँड पेसिमिझम सराउंडिंग आवर चिल्ड्रन. आय चॅलेंज दिस कल्चर ऑफ सायलेन्स अँड दिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी, दिस कल्चर ऑफ न्यूट्रॅलिटी. म्हणून मुलाबाबत असलेल्या या निष्क्रिय आणि निराशावादी वृत्तीला मी आव्हान देतो. मौन बाळगणाऱ्या, निष्क्रिय राहणाऱ्या, तटस्थपणे बघत राहणाऱ्या संस्कृतीला मी आव्हान देतो. आय कॉल अपॉन ऑल द गव्हर्मेंट्स, intergovernmental and agencies, businesses, faith leaders, workers, teachers and NGOs and each one of us to put an end to all forms of violence against children, slavery, trafficking, child marriages, child labor, sexual abuse and illiteracy. These things have no place in any civilized society. सर्व सरकारी, आंतरसरकारी एजन्सी, व्यवसाय, विश्वासार्ह लोकनेते, कामगार, शिक्षक आणि सामाजिक संस्था आणि आपल्यापैकी प्रत्येकाला सर्व प्रकारच्या बालविरोधी हिंसाचाराचा अंत करण्यासाठी मी आव्हान करतो. कोणत्याही सुसंस्कृत समाजात गुलामगिरी, तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक शोषण आणि निरक्षरता या गोष्टींना कोठेही स्थान नाही. फ्रेंड्स, वी कॅन डू दिस. गव्हर्मेंट्स मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन अँड यंग पीपल. बिझनेस must be more responsible, accountable and open the innovative partnerships and intergovernmental agencies must work together to accelerate action. Global civil society must rise above the business as usual and fragmented agendas. Faith leaders and institutions and all of us must stand with our children. मित्रांनो, आपण हे करू शकतो. जगभरातील शासकांनी बाल अनुकूल धोरणे बनवावीत आणि शिक्षणात आणि तरुण पिढीमध्ये गुंतवणूक करावी. व्यवसायाने नाविन्यपूर्ण भागीदारीसाठी अधिक जबाबदार, उत्तरदायी आणि खुले असणे आवश्यक आहे. आंतरशासकीय सेवा संस्थांनी कृतीला चालना देण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. वैश्विक नागरी समाजाने सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा विखुरलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन विचार करणे आज गरजेचे आहे. विश्वासार्ह लोकनेते आणि संस्था आणि आपण सर्वांनीच आपल्या मुलासाठी उभे राहायला हवे. वी मस्ट बी बोल्ड, वी मस्ट बी ॲम्बिशियस अँड वी मस्ट हॅव द विल. वी मस्ट कीप आवर प्रॉमिसेस. आज धाडसी असण्याची आपल्याला गरज आहे. महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक आहे आणि आपल्याकडे इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. आपण आपली आश्वासने पाळली पाहिजेत. Over 50 years ago, on the first day of my school, I met a cobbler boy, my age, sitting outside the gate of my school, and I asked my teachers
Why is why is he working outside? Why is he not with us in the school? My teachers had no answer. One day I gathered the courage to ask the boy's father. He said, "Sir, I have never thought about it. We are born to work." 50 वर्षापूर्वी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या फाटकाबाहेर बसलेल्या माझ्या वयाचा एक चांभाराचा मुलगा मला भेटला. मी माझ्या शिक्षकांना विचारले, तो बाहेर का काम करतो? तो आमच्याबरोबर शाळेत का येत नाही? माझ्या शिक्षकाकडे उत्तर नव्हते. एके दिवशी मी त्या मुलाच्या वडिलांना हे विचारण्याची हिंमत केली. ते म्हणाले, मी याबद्दल कधीच विचार केला नाही. आमचा जन्म काम करण्यासाठी झाला आहे. त्याचे उत्तर ऐकून मला राग आला. आजही येतो आहे. His answer made me angry. It still make me angry. खरोखरच त्याचे उत्तर ऐकून मला राग आला. आजही येतो आहे. As a child, I had a vision of tomorrow, a vision of that cobbler boy sitting with me in my classroom. Now that tomorrow has become today. बघा, एक मुलगा म्हणून मी तेव्हा उद्याची दृष्टी पाहिली होती. तो चांभाराचा मुलगा माझ्याबरोबर बसलेला असण्याची दृष्टी तो उद्या आता आज झाला आहे. I am today and you are today. Today it is time for every child to have a right to life, right to freedom, right to health, right to education, right to safety, right to dignity, right to equality and right to peace. तो आज मी आहे आणि तो आज तुम्ही आहात. आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, आरोग्याचा हक्क आहे. शिक्षणाचा, सुरक्षिततेचा अधिकार, सन्मानाचा, समानतेचा आणि शांततेचा अधिकार आहे. टुडे बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेस ऑफ आवर चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार. टुडे इन एव्हरी वेव ऑफ एव्हरी ओशन I see my children are playing and dancing. Today in every plant, in every trees and mountain, I see our children growing freely with dignity. आज अंधकाराच्या पलीकडे झगमगणाऱ्या ताऱ्यामध्ये मला आपल्या मुलांचे हसरे चेहरे दिसत आहेत. आज प्रत्येक सागरातील प्रत्येक लाटेमध्ये मी आपल्या मुलांना खेळताना, नाचताना पाहत आहे. आज प्रत्येक रोपट्यात, प्रत्येक वृक्षात आणि पर्वतात मी आपल्या मुलांना मुक्तपणे, मानाने मोठे होताना पाहत आहे. फ्रेंड्स, आय वॉन्ट यू टू सी अँड फील दिस टुडे इनसाइड यू. मित्रांनो, तुम्ही या आजला पाहावे आणि अनुभवावे असे मला वाटते. My dear sisters and brothers, as I said, many interesting things are happening today. May I please request you to put your hand close to your heart, close your eyes and feel the child inside you. And I am sure you can now listen to that child. Listen please. माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच रंजक गोष्टी आज घडत आहेत. मी तुम्हाला आता विनंती करतो, तुमचे हात हृदयाशी ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला त्या आतल्या बालकाची जाणीव करून द्या. मला खात्री आहे तुम्हाला ती जाणीव होईल. आता त्या मुलांचे म्हणणे ऐका, कृपया ऐका. आय एम शुअर यू कॅन नाव लिसन टू दॅट चाइल्ड. लिसन प्लीज. मला खात्री आहे तुम्हाला ती जाणीव होईल. आता त्या मुलांचे म्हणणे ऐका, कृपया ऐका. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज, नेल्सन मंडेलाज अँड मार्टिन ल्युथर किंग्स कॉलिंग ऑन अस. आज हजारो महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येत आहेत असे मला जाणवले आहे. लेट्स डेमोक्रॅटिक्स नॉलेजस, लेटस
universalize and justice together. Let us globalize compassion. चला ज्ञानाचे लोकशाहीकरण करूया, चला न्यायाचे सार्वत्रिकरण करूया, एकत्रितपणे अनुकंपेचे जागतिकीकरण करूया. I call upon you in this room and all across the world. I call for a march from exploitation to education. I call for a march from poverty to shared prosperity, a march from slavery to liberty, and a march from violence to peace. मी या दालनातील आणि जगभरातील सर्वांना आव्हान करतो. शोषणाकडून शिक्षणाकडे कूच करण्याचे आव्हान करतो. गरिबीतून सामायिक समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आव्हान करतो. गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गक्रम करण्याचे आणि हिंसेकडून शांततेकडे कूच करण्याचे आव्हान करतो. लेट्स मार्च फ्रॉम इग्नॉरन्स टू अवेकनिंग. Let us march from darkness to light. Let us march from morality to divinity. Let's march. चला अज्ञानाकडून जागृतीकडे जाऊया, अंधारातून प्रकाशाकडे जाऊया, मृत्यूकडून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधूया. चला जाऊया, आगेकूच करूया. नोबल ॲक्सेप्टन्स स्पीच बाय कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थ्यांचे नोबल पुरस्कार स्वीकारतांचे किंवा स्वीकृती प्रित्यर्थ हे भाषण आहे. आय एम स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.